शिक्षणासाठी घर सोडण्याची वेळ आली होती. आईच्या डोळ्यात अश्रू होते, पण भिवाच्या मनात मोठी स्वप्न होती. साताऱ्यात पोहोचल्यावर भिवासाठी एक नवीन जग उघडत होतं, पण संघर्ष अजून बाकी होता. कॅम्प स्कूलच्या भव्य इमारतीसमोर उभा असलेला भिवा शिक्षणाची आशा देऊन आत गेला, पण वर्गात त्याच्यासाठी जागा नव्हती. त्याला दाराबाहेर बसून शिक्षण घ्यावं लागत होतं. तहान लागली तरी त्यांना स्वतः पाणी पिण्याचा अधिकार नव्हता. हा होता अस्पृश्यतेचा क्रूर चेहरा. अपमान सहन करूनही भिवाने अभ्यास सोडला नाही, कारण त्याचं स्वप्न खूप मोठं होतं. त्यानं अपमानाला रडून नाही तर ज्ञानानं उत्तर दिलं. तोच लहान भिवा पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बनणार होता. भारतीय संविधानाचा शिल्पकार, करोडो लोकांचा आवाज आणि सामाजिक क्रांतीचा महानायक. बाबासाहेबांचा संपूर्ण संघर्षमय जीवन प्रवास पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये जय भीम लिहायला विसरू नका.